तर महेश गरत आपणास विनंती, आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आयोजकांच्या माध्यमातून आपण एक इन्व्हिटेशन देत आहोत महेश गरत यांना, की आपणास विनंती आहे की आपण यायचं आहे व्यासपीठावर. तर ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करत आहोत. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय तो शक्ती पाटील. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये आहे. झेल आणि काय झेल. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. भाग पाडला संतोष साळवीला हा फटका खेळण्यासाठी. चूक केली संतोष साळवीने. फटक्याला एलिव्हेशन मिळालं नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये तुम्ही आता प्रतिम झेल टिपलाय राजेश ठाकूरने. गुड कॅच. झेल घेत असताना त्याचा बॉडी बॅलन्स तिथे मात्र त्याने गमावला आणि त्याने मात्र बॉडी बॅलन्स करत असताना एखाद्यामध्ये तो झेल तो कव्हर केला आणि पहिलाच धक्का दिला पहिल्याच चेंडूवर शक्ती पाटीलने. आणि खांबालपाडा संघाची निश्चित आघाडीचा फलंदाज संतोष साळवीला झेलच्या स्वरूपात बाद केले. बिग विकेट. फटक्याला एलिव्हेशन मिळालं नाहीये. तर महेश गरत यांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. आणि योगेश पवार यांच्याकडून सुद्धा एक पारितोषिक येते विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्या चेंडूवर विकेट. न्यू बॅट्समन ॲट स्ट्राईक येईल. वन डाऊन राजेश चौधरी. फलंदाजीमध्ये अजून खातं उघडलं नाही, पण गोलंदाजाने आपलं खातं उघडलं एका विकेटने. शक्ती पाटील. पंचांकडून गाडी दिसणार लेग स्टिकचं. राजेश चौधरी स्ट्रायकिंग एंडला. पुढचा चेंडू या षटकातला शक्ती पाटीलचा राजेशसाठी. अवे फ्रॉम द बॉडी. लांब होता चेंडू. कट करायचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये राजेश चौधरीकडून. डॉट बॉल. पॉवरप्लेचं पहिलं षटक खूप सुंदररीत्या हाताळत असताना गोलंदाज या षटकामध्ये शक्ती पाटील. पुढचा चेंडू पुन्हा दावे फ्रॉम द बॉडी. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. पॉवर मध्ये पहिल्या चेंडूवर यश मिळालं आहे आणि निश्चितच खूप चांगली गोलंदाजी करतोय. थोडासा स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन करतोय. ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट करतोय राजेश चौधरीला, पण इथे मात्र त्याच्या बॅटमध्ये धावा येत नाहीये. डॉट बॉल अगेन. 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. हवेमध्ये चेंडू मिस टाइम. फटका बघायचा आहे. विकेट किपर पासून थोडासा चेंडू दूर होता. फटका फसला होता, चुकला होता. मिस टाइम. संतोष साळवी बाद झाले, त्यामुळे मनोज खाडेच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आकडे येत असताना फलंदाजी करत असताना. आणि ती जबाबदारी बघायचं कशा प्रकारे तो पार पाडणार मैदानावर. अनुभव त्याच्याकडे रानगा आहे. खास करून पॉवरमध्ये चांगली बॅटिंग तो करू शकतो. गोलंदाज पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवर. तो म्हणजेच या षटकामध्ये पहिलं षटक हाताळत असताना शक्ती पाटील. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक मनोज खाडे. बघायचं आहे मनोजसाठी क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला एक आहे. एक मात्र आमच्या कॉमेंट बॉक्सच्या समोर विशाल पाटील येतो लॉंग ऑन रिझन मध्ये. चला सामना सुरू करायचा. जास्त वेळ घेऊ नका. जरी वेळ असेल तरी वेळेमध्ये सामने किंवा षटकं संपणं गरजेचं आहे. राऊंड विकेट मनोजसाठी. लेग ग्लास आणि एलबीडब्ल्यू. पाचित पकडलंय. राऊंड विकेट टाकत असताना आणि अजून एक धक्का दिलाय खांबाळपाडा संघाला.
लागेल, चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल तिसऱ्या विकेटसाठी. स्ट्राईक एंडला येत असताना सूरज चौधरी. 6 षटकांचा सामना आहे तुम्हाला पाहायला मिळतोय, त्यामुळे घाई करतायत फलंदाज आघाडीचे. नेक्स्ट बॉल फ्रॉम शक्ती पाटील ओव्हर द विकेट. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडू निघून गेला, खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप थर्डमॅन रिझन मध्ये. आणि बघायचं पंच यावर काय सिग्नल करतात, कन्फर्म करतात बॅट एज आहे का बाईज आहे. बॅटची कट आहे, चेंडू निश्चितच निघून जाईल तो सीमारेच्या बाहेर. 4 धावांसाठी लकीली चौकार पाहायला मिळतोय तो सूरज चौधरीच्या बॅटमधून. चौकाराने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते धाव फलकावरती एकूण 5 धावा. एक धाव अंकित केली ती राजेश चौधरीने. आणि तीच चर्चा सुरू आहे की आपल्याला दोघांना आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. 6 षटकांचा सामना आहे, पहिल्या षटकात फक्त 5च धावा अंकित झालेत, 2 आपण गडी गमावलेत. अशा मुवमेंटला टेम्परामेंटने मात्र बॅटिंग करावी लागेल, टेम्परामेंट दाखवावं लागेल या 5 षटकांच्या उर्वरित 5 षटकांच्या सामन्यामध्ये राजेश आणि सूरजला. सूरज चौधरी राजेश चौधरी चर्चा करत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल नवीन षटक घेऊन पॉवर प्लेचं. प्रल्हाद पवार. 3 षटकांनंतर असेल तो डीम ब्रेक. आणि ड्रिंकमध्ये निश्चितच स्ट्रॅटेजी बघायचं काय असणार आहे दोन्ही संघांची. बघूया राजेशसाठी फिल्डर्स डीपमध्ये हळूहळू सरकतो तो मिड विकेटला. एक लॉंग ऑन आहे, एक खेळाडू लॉंग ऑफला त्या सर्व फ्लेक्सच्या समोर जाऊन थांबतोय. आपण सर्कलच्या मध्ये बघूया खेळाडू डीप शॉर्ट कव्हरला खेळाडू आहे. गली पॉइंट रेंजमध्ये खेळाडू सेट झालाय, फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू सेट होतोय. त्यानंतर फाईनलीला खेळाडू आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला खेळाडू आहे. गलीचा खेळाडू सरकतोय पॉइंटला आणि गलीमध्ये खेळाडू सेट होतोय. प्रल्हाद पवार राऊंड विकेट. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये, आउट स्विंग पाहायला मिळतोय. राऊंड विकेट टाकतात, क्रिजच्या एका कोपऱ्यातनं गोलंदाजी करतायत, अँगल करतायत चेंडू. प्रल्हाद पवार अँड डॉट बॉल. धावसंख्या कायम धाव फलकावरती 5 धावा. स्ट्रायकिंग केला राजेश चौधरी. क्रॉस बॅटेड शॉट आहे, मिड विकेटला क्षेत्राच्या काही टीमध्ये पेट्रोलिंग करतोय. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते 1 धाव या चेंडूवर. आणि धावसंख्या धाव फलकावर 6 धावा. अर्धा डझन धावसंख्या गोळा करण्यासाठी आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, 8 चेंडू हाताळलेत ती म्हणजेच खांबारपाडा संघाने. 2 गडी त्यांना गमवावे लागलेत पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या षटकामध्ये. 8 लॉस ऑफ 2. स्ट्रायकिंग केला पहिल्यांदाच सूरज चौधरी. हो ब्युटिफुल डिलिव्हरी, स्लोअर वन चेंडू, ओव्हर पिच डिलिव्हरी होती. कुठेतरी चेंडूचा संपर्क झाला होता की नाही, कारण फ्लाइंग स्लिप मधला खेळाडू विशालने मात्र निश्चितच अपील केलं कॉड बिहाइंड साठी. अँड डॉट अगेन. जस्ट 6 ऑन द बोर्ड. फक्त 6 धावा धाव फलकावर. स्ट्रगल करत असताना खांबारपाड्याचे फलंदाज. क्रॉस बॅटेड शॉट आहे, डीप मिडला क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, पेट्रोलिंग करतायत. 2 धावाचा प्रयत्न राजेशने सांगितलंय. इथे 2 धावा इथे होणार का पूर्ण, कुठल्याही प्रकारचा कॉल नव्हता. आणि राजेशने जणू काही तिथे मात्र विकेट स्वतःची सॅक्रिफाईस केली आहे. तिसरा धक्का लागला मैदानावर तो खांबारपाडा संघाला. राजेशच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या म्हणून काही जणू काही नाही स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. विकीला त्यांना मैदानाच्या आतमध्ये आणायचं होतं. विकी शेलर येतोय, विक्रम शेलर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर. थोडीशी अडखळ सुरुवात झाली आहे. स्वर्गीय शिवदादा शेलर क्रिकेट संघ खांबारपाडा संघाची 7 धावा धावफलकावर 3 गडी बाद. ओपनिंग पेअरकडनं अपेक्षा होती पण एक कॅज्युअली फटका खेळून बसला तो आघाडीचा फलंदाज संतोष साळवी शॉर्ट लेगमध्ये. त्याचा झेल टिपला. नंतर आपण पाहिलं की फलंदाज मनोज काडे पायच्या स्वरूपात बाद झाला आणि आता मात्र नुकताच बाद झाला तो धावचीच्या स्वरूपामध्ये. चूक आहे, कुठल्या प्रकारचं कॉर्डिनेशन नव्हतं आणि फलंदाज बाद झाला तो राजेश. हो
ब्युटिफुल डिलिव्हरी. अजून एक चांगला चेंडू. चेंडू हवेमध्ये थोडासा अपीश फटका पाहायला मिळाला. तर योगेश शेलार यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहे ते विकीसाठी. जर विकीने अर्धशतक झळकावलं तर 1,000 रुपयाचं पारितोषिक घोषित झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. किती वेगाने बघा 2 षटकं पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या अत्यंत कमकुवत आहे. खूपच कमी आहे धावफलकावर. 2 षटकाखेर धावसंख्या मला सांगतात अशोक पाटील फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर आणि 3 गडी बाद. इथून मात्र चांगलं कमबॅक करावं लागेल. पॉवरची दोन्ही षटकं संपलेत. पॉवरमध्ये धावा आल्या नाहीयेत पण नंतरच्या 4 षटकात धावा येणं खूपच गरजेचं असेल. ते स्वर्गीय शिवाजी शेलार क्रिकेट संघ खांबारपाडा या संघासाठी. योगेश शेलारने लगेचच एक पारितोषिक अनाऊन्स केलंय विकीसाठी. हाफ सेंचुरी कंप्लीट केली तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अत्यंत माफक धावा धावफलकावर त्या म्हणजेच 8 धावा. महेश घर त्यांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक आपण पाहत आहोत या स्पर्धेमध्ये, या इनिंगमध्ये, या संघासाठी, खडखळे संघासाठी. विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. तर संदपगावचे दत्त पाटील यांचं इथे आगमन होते. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या दातिवली चषकामध्ये. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतो या षटकामध्ये. पुन्हा एकदा शक्ती पाटील. एकमेव षटक हाताळलं. फक्त धावा खर्च केल्या पहिल्या षटकात मला सांगते अशोक. 5 आणि 2 विकेट्स घेतल्या होत्या गोलंदाजाने. स्टार्किंग केलं विकी. बघायचं आता कशा प्रकारे उत्तर देणार तर 2 विकेटचं विकेट आपल्या बॅटमधून. पहिला चेंडू या षटकातला. तिसऱ्या षटकातला ऑनसेल अप्रतिम टायमिंग. इम्प्रोव्हायझेशन डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. गुड शॉट. आणि पहिला चौकार या इनिंगमध्ये खांबारपाडा संघाकडून पाहायला मिळतोय. चेंडू उंच गेलाय, लांब सुद्धा गेलाय. व्हॉट अ शॉट. आओ देखा ना था और बटा दिया आते दल का भाव. 6 रन. क्रॅकिंग शॉट. विकी. कारण आता मात्र गरज आहे तो दबाव शिफ्ट करण्याची आणि तो दबाव शिफ्ट केलाय विकी शेलारने. 2 अप्रतिम चौकार. एक चौकार एक षटकार दाखवत असताना 2 अप्रतिम फटके. ज्या गोलंदाजाने विकेट घेतल्या त्याच्या अगेन्स्ट मात्र हल्ला चढवलाय. पुढचा चेंडू. ओ तुम्ही पाहतायत अनप्लेबल डिलिव्हरी होती. कुठल्या प्रकारचा सिग्नल नाहीये. ती तुम्हाला चेंडू वेगाने निघून जातो फाईन लेगच्या दिशेने आणि चेंडू निघून गेलाय. बघा पंच काहीतरी कन्फर्म करतायत, रिकन्सिलेशन करतायत. यस डेलिब्रेट आहे. पंच तेच सिग्नल करतायत. तर विकास आणि मनोज यांच्याकडून एक पारितोषिक जाहीर होत आहे. आयवास प्रमोद आणि मनोज यांच्याकडून एक पारितोषिक जाहीर होत आहे. आयवा कॅचसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अनप्लेबल डिलिव्हरी. डेलिब्रेट डॉट डिलिव्हरी. धावसंख्या कायम धावफलकावर 18. हा चेंडू थोडासा लांब होता. अवे फ्रॉम द बॉडी. डीप मध्ये शतक आहेत. स्वीपर कव्हरला चेंडू कव्हर करण्यासाठी येत आहेत. 2 धावांचा प्रयत्न असेल. 2 धावा इथे पूर्ण होणार. सूरज पोहोचणार का. नॉनस्टॉप विकेटला पोहोचलाय सूरज. धावसंख्या धावफलकावर 20 धावा. विकी मध्ये त्याच्यात आल्यानंतर एक वेगळीच प्रणाली जागृत झाली आहे खांबारपाडा संघामध्ये. नवं चैतन्य निर्माण झालंय मैदानावर बॅटिंग करत असताना. हो चांगला चेंडू होता. जास्त बाउन्स पाहायला मिळाला चेंडूला.
अजून एक डॉट बॉल. संघाची धावसंख्या 10 फलकर 20-30 षटक मार्गस्थ आहे. ड्रिंक ट्रॉली रेडी राहायचं आहे. आपण 3 षटकांतर ड्रिंक ब्रेक होईल. या षटकातला शेवटचा चेंडू स्टेप आउट. वॉट अ शॉट. उंच उंच आणि उंच आणि तेवढंच लांब लांब आणि लांब षटकार. अनाउन्समेंट केली प्रमोद मडवी आणि मनोज खंडागळे यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहे. ते म्हणजेच ऐवाक्यासाठी चारही बाजूला कुठेही चेंडू जाऊ दे, षटकाराच्या बाहेर निश्चितच जो प्रेक्षक झेल इथे कन्वर्ट करेल, षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करेल, त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रमोद मडवी आणि मनोज खंडागळे यांच्या माध्यमातून. खेळाडूंना नाही, फक्त प्रेक्षक. अच्छा, सुभाष जर जात असेल तर सुभाषसाठी सुद्धा आहे. फक्त सुभाषसाठी. असा एकच खेळाडू फक्त सुभाषसाठी, सुभाष पाटीलसाठी संदर्भ गावचे. बघा आता 3 षटकं बाकी आहेत. ते 2 एंडची षटकं आपल्याला ती महत्वाची आहेत, कारण त्या ठिकाणी जास्त षटकार येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला कॉमेंट्री बॉक्स एंडकडून आपल्याला फलंदाजी पाहायला मिळेल आणि निर्णय षटक सुद्धा तुम्हाला तशाच दिशेने पाहायला, म्हणजे म्हातारडी एंडकडनं 2 षटकात हाताळली जातील. आणि 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 10 फलकावर अंकित झाले एकूण 26 धावा. स्ट्रायकिंग एंडला सूरज चौधरी. बघायचंय विकीची बॅट तडपलेली बघून सूरज कशा प्रकारे उत्तर देणार. पुढच्या काही चेंडूवर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा प्रल्हाद पवार. सहा षटकांचा सामना, दोन्ही एंडमधून तुम्हाला 3-3 षटकं पाहायला मिळतील. त्यामुळे आमच्या प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. निश्चितच सीमारेषेच्या बाहेर झेल घ्या आणि प्रमोद वडवी आणि मनोज खंडागळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक स्वीकारा. 26 लॉस ऑफ टोटल 3 विकेट. चांगलं कमबॅक केलंय खंबाळपाडा संघाने. प्रल्हाद पवार सेकंड स्पेलमध्ये येतोय. स्ट्रायकिंग एंडला सूरज चौधरी. चला सामना सुरू करा. हा चेंडू पायाच्या मागून यष्टी वाकवली आहे. आधीच त्यांचा स्टान्स आपण जर बघितला तर आधीच त्यांनी यष्ट्या दाखवल्या होत्या आणि त्याचाच मात्र इथे फायदा उचलला आणि पायाच्या मागून परफेक्ट यॉर्कर अनप्लेबल डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि बरोबर यष्ट्या वाकवल्यात त्या फलंदाजी करत असताना सूरज चौधरीच्या. पारितोषिक आहे रमाकांत मडवी साहेबांचा जो कटआउट तुम्हाला पाहायला मिळते एक्झॅक्टली समोर, त्याच्या बॅनरला जाऊन कसाही चेंडू लागू दे, डायरेक्ट लागू दे, सरपटी लागू दे, कसाही लागू दे, तरी 1000 रुपयाचा कॅश प्राइज घोषित केलेला आहे राजेश पाटील यांनी. स्ट्रायकिंग एंडला गणेश पाटील नवीन फलंदाज. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट सुद्धा प्रयत्न झालेला आहे आणि हा मात्र निर्णय सोपवला तिसऱ्या पंचांकडे. गणेश पाटील स्ट्रायकिंग एंडकडून नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय की नाही या गोष्टीची पडताळणी केली जाईल. प्रल्हाद पवारने लगेचच चेंडू उचलला, डायरेक्ट हिट केलं एसटीवर, पण बघायचं फलंदाज क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही, बॅट ग्राउंडिंग केली की नाही, की बॅट हवेतच राहिली आहे. राजेश पाटील यांच्या माध्यमातून मगाशी मी उल्लेख केला की पारितोषिक अनाऊन्स झालंय. रमाकांत मडवीचं साहेबांचं तुम्ही पाहतात कटआउट तुम्हाला समोर पाहायला मिळतंय. त्या कटआउट जाऊन चेंडू जर ब्रश होतोय मग तो कसाही जाऊ दे, 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पा सरपटी गेला तरी त्याला हरकत नाही आणि जरी डायरेक्ट हिट झाला तरी हरकत नाही. 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. खंबाळवाडा संघ अजूनही स्ट्रगल करत असणार मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला विकी जेव्हा येईल तेव्हा विकी निश्चित त्याच्या बॅटमध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल. बघायचं आहे तिसरे पंच आम्हाला काय निर्णय देत आहेत.
फलंदाज गणेश पाटील धावचित आहे की नाही या गोष्टी कन्फर्म केल्या जातील SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून. योगेश पवार यांच्याकडून एक पारितोषिक जाहीर होते खिळकाळी संघासाठी. आज सामना जर आपण जिंकला तर एक बकरा दिला जाईल तुम्हाला. फुल एन्जॉय. डिसिजन खूप क्लोज आहे त्यामुळे आमची टेक्निकल टीम थोडासा वेळ घेते. ही विकेट सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. थोडासा दबाव वाढला अजूनही ऑलरेडी तो खंबाळपाडा संघावर. आपण मात्र 4 फलंदाज बाद झालेत. आघाडीचे संतोष साळवी बाद झाला खूप लवकर. 0 धावसंख्येवर मनोज काळे बाद झाला 0 धावसंख्येवर. त्यानंतर आपण बघितलं फलंदाज राजेश चौधरी वैयक्तिक 2 धावा 5 चेंडू तो सुद्धा तंबूत परतला धावचीच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर आपण बघितलं की सूरज चौधरी पायाच्या मागून यष्टा वाकवल्या सूरज चौधरीच्या. अशा एकूण 4 गडी बाद झाले ते मैदानावर खंबाळपाडा संघाचे. फलंदाज नाबाद आहे त्यामुळे अजून एक संधी मिळाली आहे ती मैदानावर नवीन आलेला फलंदाज गणेश पाटीलला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रल्हाद पवार. स्ट्रायकिंगला विकी शेलार इन फॉर्म आहे तो सध्या या मॅच मध्ये. हो ब्लॉक होलचा चेंडू होता खोदून काढला अक्षरशः. सन्मान देत असताना चांगल्या चेंडूला सन्मान करत असताना विकी शेलार. स्ट्राईक रोटेट केले पुन्हा एकदा गणेश पाटीलकडे. धावसंख्या धावफलकावर पुढे सरकली. एकूण अंकी झाले त्या धावफलकावर 28 धावा. 28 ऑन द बोर्ड. 4 गडी बाद. थोडीशी नाजूक अवस्था आहे खंबाळपाडा संघाची. विकी शेलार एका बाजूने चांगला संघर्ष करतोय. इनसाइड एज मागे जाते चेंडू. कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता. स्ट्राईक एंड कडून नॉन स्ट्राईक एंडकडे धाव घेण्याचा प्रयत्न पण नकार दिला. ताबडतोब लाऊड कॉल दिलाय विकीने. पहिल्या षटकात धावा आल्या नाही फक्त 5 धावा. त्यानंतर आपण बघितलं दुसऱ्या षटकात 3 धावा. मागच्या षटकात आले तर एकूण 12 धावा ते 18 धावा. पण या षटकात सुद्धा धावा कमी पाहायला मिळत आहेत. टू गो. 2 चेंडू शिल्लक या षटकातले. स्ट्रायकिंग एंडला गणेश. फुलटॉस होता पायाच्या मागून यष्टी वाकवण्याचा प्रयत्न. पाय चेंडू ब्रश होतो. LBWचा अपील आणि फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. प्रल्हाद पवारला यश मिळते. फलंदाज बाद होते तो गणेश. कुठल्या प्रकारचा इम्पॅक्ट बॅटमध्ये नाहीये. आणि दोन्ही फलंदाज आपण जर बघितले गणेश पाटील असो किंवा सूरज चौधरी असो हे मात्र लोअर फुलटॉस चेंडूला बाद झालेले आहेत. यॉर्कर चेंडूवर बाद झालेले आहेत. एकूण गडी बाद झाले मैदानावर ते 5. 7व्या क्रमांकावर विशाल शेलार येतो त्याच्या आतमध्ये. विशाल आणि विकीमध्ये काही चर्चा सुरू आहे की मात्र धावसंख्या चांगली रचायची असेल तर पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बॉल फॉर विशाल. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. काहीच मात्र संपर्क नाहीये बॅट आणि चेंडूंचा. आणि काय गोलंदाजी केली षटकामध्ये. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. मॅन विथ द गोल्डन आर्म प्रल्हाद पवार.
अत्यंत भेदक मारा. प्रत्येक चेंडू तुम्ही आता ब्लॉक होल मध्ये यॉर्कर लाईनचे अनप्लेबल डिलिव्हरी. कुठलाही फलंदाज तिथे सज्ज होते जो चांगली बॅटिंग करू शकेल प्रल्हाद पवारच्या समोर. सुपर बॉलिंग स्पेल. 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला. काय गोलंदाजी केली 2 षटकांमध्ये. अप्रतिम परफॉर्मन्स. अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि एकूण विकेट मिळवले या 2 षटकांमध्ये. तीन विकेट घेतलेत गोलंदाजाने. 2 षटकं, 6 धावा आणि 3 गडी बाद. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय 5व्या षटकामध्ये. किरण ठाकूर. बघायचं या जे काय करायचंय विकेट या षटकातच करायचंय. कारण मागच्या षटकात संधी मिळेल नाही स्ट्राईक एंडला येण्याची. एकमेव चेंडू त्याने हाताळला फक्त मागच्या षटकामध्ये. पण आता जे काही करायचं असेल, जर धावसंख्या चांगली रचायची असेल, चांगलं उद्दिष्ट, चांगलं लक्ष, चांगलं टार्गेट जर सेट करायचं असेल तर या षटकाचं मात्र करामत करावी लागेल. धावसंख्या अत्यंत माफक आहे ती म्हणजेच 28 धावा धावफलकावर आणि एकूण गडी बाजारात मैदानावर ते 6. हो ब्युटिफुल डिलिव्हरी. अपील. यस इट इज. LBW 1 more विकेट डाऊन. बिग विकेट. आणि अजून एक धक्का लागलाय. 7वा फलंदाज बाद होतोय LBWच्या स्वरूपामध्ये आणि निश्चितच पूर्णपणे बॅकफुटवर स्वर्गीय शिवाजी शिलार क्रिकेट संघ खामरपाडा 7 गडी बाद. हा शब्द फक्त आता उरलाय माझ्याकडे. दारुण अवस्था झाली आहे. 7 गडी बाद, 28 धावा धावफलकावर फक्त. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना विकी असं वाटलं होतं की हा एकमेव असा फलंदाज मात्र किल्ला लढवेल, पण त्याचा सुद्धा अडसर दूर केला तो किरण ठाकूरने. काय गोलंदाजी केली आहे या सर्व षटकांमध्ये. शक्ती असो, प्रल्हाद पवार असो, अप्रतिम गोलंदाजी या षटकांमध्ये. आणि आता मात्र किरण ठाकूर त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय. आउटसाइड एज मागे जाते चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. बॉडी बॅलन्स गमावला पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्ट्रायकिंग याला सुनील चौधरी. पॉइंट आणि कव्हर स्पेशलिस्ट फलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या 29 धावा धावफलकावर, 7 गडी बाद. लॉस ऑफ 7. खांबारपाडा संघ थोडासा पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग याला सुनील. ओ ब्युटिफुल बॉल, ब्युटिफुल बॉल. जणू काही स्टान्स ऑलरेडी ओळखला होता. या स्टाईलने फलंदाजी करतात सुनील चौधरी. आणि डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. तर सन्मान्य दीपकदादा ठाकूर यांचं इथे आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक. दीपक जाधव साहेबांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आमच्या या दादुली चषकामध्ये. ऑफ ड्राईव्ह खूप चांगला फटका. मिड ऑफवरून चेंडू मागे येतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकच धाव मिळते. दीपक जाधव यांचं इथे आगमन होते. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या दातिवली चषकामध्ये. सुस्वागतम. धावसंख्या माफक 30. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना 7 गडी बाद, 30 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जगन्नाथ. नेक्स्ट बॉल फ्रॉम राउंड विकेट. किरण ठाकूर पंच केलाय. मिळेल ती फक्त एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या 31. खांबारपाडा संघ पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतोय. एकमेव फलंदाज ज्याने मात्र 20 धावा नोंदवल्यात आणि त्यापैकी आपण जर बघितलं 3 फलंदाज 0वर बाद झालेत. बाकी फलंदाज 1 आणि 2 या धावसंख्येवर.
कट करायचा प्रयत्न, पाठला केला चेंडूचा, वाईट इथे मात्र चेंडू चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. षटक समाप्त होते 5वं आणि 5 षटक माफक 31 धावा धावफलकावर. आपण बघूया फलंदाजी. संतोष साळवी 0, मनोज काडे 0, त्यानंतर गणेश चौधरी, गणेश नाही तर राजेश चौधरी 2 धावा, सुरेश चौधरी वैयक्तिक 5 धावा, विक्रम शेलार 20 धावा. त्यानंतर आपण बघितलं की विशाल वैयक्तिक, गणेश वैयक्तिक 1 धाव आणि विशाल 0. 3 फलंदाज 0 वर बाद, 1 फलंदाज 1 वर, 1 फलंदाज 2 वर, 1 फलंदाज 5 वर आणि एकमेव फलंदाज विशाल विकी शेलार 20 धावेंवर. उर्वरित 6 चेंडूत बघायचं आहे काय इथे मात्र उत्तर असणार आहे खामरापाडा संघाकडे. प्रेम पाटीलच्या हाती दिला चेंडू शेवटचा षटक टाकण्यासाठी. चौथा गोलंदाज वापरलाय चौथ्या निर्णायक षटकामध्ये. निर्णायक षटकातला पहिला चेंडू. प्रेम पाटील निर्णायक षटकामध्ये स्टार्टिंग केलं जगन्नाथ. हा चेंडू मागे निघून जातोय फ्लाइंग स्लीप मध्ये. ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर सन्मान्य रमाकांत मडवी साहेब यांचे इथे आगमन होत आहे. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दादुलीची क्रिकेट स्पर्धा आणि सफरा मैदानाचं आयोजन असे निश्चित आवर्जून आपण हे व्यक्तिमत्व सातत्याने या मैदानावर आपण बघतो. थोडीशी इंजुरी झाली खेळाडूला. सन्मान्य रमाकांत मडवी साहेबांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. राजकीय क्षेत्रामध्ये जबरदस्त प्रवास राहिला आहे रमाकांत मडवी साहेबांचा. उपविभाग प्रमुख सन्मान्य शशिकांत पाटील साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्यांच्यासोबत चरणदास म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. राजकीय क्षेत्रातला प्रवास खूपच उल्लेखनीय राहिलाय तो सन्मान्य रमाकांत मडवी साहेबांचा. नगरसेवक तेथेच उपमहापौर ठाणे महानगरपालिका आणि एका दिवसामध्ये तब्बल 10,000 वॅक्सिनेशन करण्याचा विक्रम सुद्धा सन्मान्य रमाकांत मडवी साहेबांच्या नावावर आहे. हे पूर्णपणे श्रेय त्यांना जात आहे. आपण बघूया धावसंख्या. निर्णायक षटकामध्ये अंकित झालेली एकूण धावफलकावर खामरापाडा संघाची ती 32 धावा. स्टार्टिंग केला फलंदाज सुनील. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत होत आहे व्यासपीठावर सर्वांनी पाहुण्यांचं. गोलंदाज सज्जवीर पुन्हा शक्ती पाटील. स्टार्टिंग एंडला प्रेम पाटील आहेत आणि स्टार्टिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये तो सुनील चौधरी. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. कट केलाय चांगला फटका पण क्षेत्राच्या काय डीप मध्ये पेटर्न स्ट्रोक पाहायला मिळाला तो सुनील चौधरीचा. तोपर्यंत 2 धावेसाठी दोन्ही फलंदाज आपलं क्रीज सोडत आहेत. 2 धावे ते कंप्लीट होते या चेंडूवर. प्रतिकार सुरू आहे मैदानावर खामरापाडा संघाकडून. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. एकूण 34 धावा धावफलक 34 इन लास्ट ओव्हर. टोटल 7 विकेट डाऊन. 7 गडी बाद 34 धावा. निर्णायक षटक मार्गस्थ आहे प्रेम पाटीलचं. शॉट ऑफ गुडलेन लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये. चेंडू डायव्हर्ट होणार ती मात्र शंका नाही आणि चेंडू वेगाने येतो कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येतो तो चौकार. गुड फिल्डिंग नितीन. इलाका तेरा. धावा.
उत्तम पवार तिथे मात्र फिल्डर होते, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू. 38 धावा धावफलकर बघायचं, या धावा पुरेशा आहेत का दुसऱ्या सत्रामध्ये डिफेंड करण्यासाठी. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका आणि क्षेत्ररक्षक सुद्धा गोलंदाज खूप दूर होता या चेंडूपासून. आणि संधी धावची फलंदाज बाद जगन्नाथ सुनील सांगतो. येस येस प्लीज. पहिला फलंदाज काय बाद झाला आणि त्यापासून निश्चितच सतत सातत्याने उतरती काळा लागली आहे कांबळपाडा संघाला. प्रत्येक फलंदाज फक्त हजेरी लावतो आणि बाहेर येतोय. कुठल्या प्रकारचं कोऑर्डिनेशन नव्हतं स्ट्रायकिंगला. येईल तो नवीन फलंदाज मैदानावर सतीश माळी. कट करायचा प्रयत्न होता लास्ट मोमेंटला, थोडासा वाईड यॉर्कर ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू. डॉट बॉल. धावसंख्या 39 धावा धावफलकावर. एकूण 8 गडी बाद. निर्णायक चेंडू या षटकातला खोदून काढण्याचा प्रयत्न होता, मागे जातोय चेंडू. शॉर्ट स्क्वेअर मध्ये एकदा तिथे कंप्लीट झाली, घेणार का बघायचं आहे. आणि 2 धावा इथे सहज इथे पूर्ण होणार बघायचं आपल्याला. फेक चांगली झाली आहे पण पाय तिथे स्किट होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. पंचवाई सिग्नल करतायत. लेग बाईस. गुड डिसिजन फ्रॉम बाळू पाटील. धावसंख्या 41 आणि 42 धावसंख्येचं लक्ष. मी जगदीश भंडारे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. खास करून आताच ज्यांचं आगमन झालंय सन्मान्य रमाकांत मडवी आपल्याला खास करून इन्व्हाइट करतायत व्यासपीठावर. आपण यायचंय. जगदीश भंडारी साहेब. ताडवीचे माजी उपसरपंच आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व राहुलभाई पाटील यांचं आगमन होतोय. तर राहुलभाई पाटील यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. अतुल पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभास एक लेजंड क्रिकेटर कंबारवाडीचे प्रशांत भोईर यांचा सत्कार करायचा आहे. तर या प्रशांत आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रशांत. तर कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या प्रशासर. अवघ्या 41 8 विकेट गमावले. 6 षटकार 41 धावा कमी आहेत. 42 करायचे आहेत खिडकालीला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. एक प्रसिद्ध छकडेवाले आणि अडवीचे माजी उपसरपंच राहुलभाई पाटील यांचं आगमन होतं. यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांची भरपूर मदत नागरिकांना लाभली. खास करून कोरोनाच्या संकटात रमाकांत मडवी साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. एकाच दिवसामध्ये 10,000 वॅक्सिनेशन करण्याचा विक्रम आपण पाहिला दिवा शहरामध्ये. त्यानंतर महेश घरत साहेब आमच्या व्यासपीठावर उपस्थित. त्यांचे सत्कार होईल खिडकालीचे. अतुल पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते महेश घरत यांचाही सत्कार करायचा आहे. शाखा प्रमुख महेश घरत. कुणाल म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. राहुलभाई पाटील आणि कुणाल म्हात्रे. महेश घरत यांचा सत्कार केला होता. राहुल पाटील यांचा स्वागत फटाक्याच्या आतिषबाजीने केला होते. त्यांच्यासोबत कुणाल म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि सातत्याने राहुलभाई पाटील यांच्या सोबत असतात कुणाल म्हात्रे साहेब.
तर प्रमोद मडवी यांना विनंती होती की आपल्या शुभास्य ज्यांचं आताच आमच्या व्यासपीठावरती आगमन झालं, जे आडवीचे माजी उपसरपंच आणि एक यशस्वी उद्योजक रमाकांत मडवी साहेबांना विनंती होती की आपल्या शुभास्य राहुलभाई पाटील यांचा इथे सत्कार करायचा आहे. तर राहुल पाटील यांना विनंती होती या सन्मान करूया, आपल्याकडे वेळ आहे. राहुल पाटील यांचा सत्कार केला होता. त्यानंतर आपण कुणाल म्हात्रे साहेबांचाही सन्मान करणार आहोत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या नावाने स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहतात. रणवीर इलेव्हन आडोली संघाच्या माध्यमातून राहुलभाई पाटील चषक, त्याच स्पर्धेबद्दल थोडीशी चर्चा इथे करत होते. कोरोनाचं संकट आपल्याला पाहायला मिळते. रमाकांत मडवी साहेब ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर, कार्यसम्राट, कार्यकुशल आणि त्यांच्या शुभस्य राहुलभाई पाटील यांचा सत्कार केला जातो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यानंतर कुणाल म्हात्रे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित, त्यांचा सत्कार करतील प्रमोद मडवी. तर कुणाल म्हात्रे यांचे सत्कार आपण करणार आहोत. तर कुणाल म्हात्रे यांचा सत्कार केला जातोय. तर राजेश शेलार यांच्याकडनं सुखदेव पवार यांच्यासाठी प्रत्येक 6ला 1000 रुपये. तर कैलास भगत साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. कैलास भगत साहेबांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे मित्र मधुकर दादा पाटील यांचे आगमन झाले, रोहिंजनचे, त्यांचे हार्दिक स्वागत. गुड्डू पटवा यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. कुशन भोईर यांचे आगमन झाले बेतोळेचे, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. 42चं टार्गेट आहे. सुपचा लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुखदेव पवार यांच्या बॅट मधून येतोय, चेंडू सीमा पार जाईल, चौकार. पाच धावा झाल्यात, 4 धावा धावून घेतल्या. जयेश पाडे उर्फ पोलाड यांनी शुभेच्छा दिल्यात खिडकाली 40 संघाला. कारण आता माहिती आहे लक्ष 42 धावांचे, पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या आहेत, त्यामुळे घाई करण्याची गरज नाहीये. शक्ती पाटीलला माहिती आहे, सुखदेव पवारला माहिती आहे, त्यामुळे सिंगल डबलला ते प्राधान्य देत आहेत. 4 चेंडू आलेले, 6 धावा झाल्यात. पहिला डॉट चेंडू होता. खिडकालीचे जितू पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छांचा वर्षा होतोय खिडकाली संघावर. खेळही चांगला झालाय. इथे मात्र गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जगन्नाथ कुमस्कर आहेत, मात्र एकच धाव मिळणार आहे. थोडंसं धडपण आपल्याला पाहायला मिळतो खंबालपाडा संघावरती. 7 धावा धाबल कधी लागल्या आहेत. 42 धावांचा बचाव होऊ शकतो. जर चांगली गोलंदाजी झाली खंबालपाडा संघाच्या माध्यमातून बचाव होऊ शकतो 42 धावांचा. याच खिडकाली संघाने 24 चेंडूमध्ये 36 धावांचा बचाव केला याच खेळपट्टीवर. तर काही होऊ शकतं. विकी राईट अबाउट द विकेट. ते मात्र वाईटचा इशारा येतोय. चेंडूची गती कमी करायची होती, त्यामुळे चेंडू निसटला हातामधनं. 1 धाव मिळाली.
निलेश म्हात्रे यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. महेश गोपाल पाटील यांचे आगमन झाले, त्यांना विनंती या. इथे मात्र फलंदाज बाद, शक्तीची काही समाप्त. आगमन झाले, महेश पाटील यांचे आगमन झाले आणि शक्ती म्हात्रे यांचे आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. रेग्युलर जवानमान दातिवली संघाची स्पर्धा आपण पाहिली, नगरसेवक चषक, तर बक्षिसांचा वर्षाव केला होता शक्ती म्हात्रे यांनी. तर या शक्ती म्हात्रे भरपूर वेगवेगळे पारितोषिक त्यांनी लावलं. मला आठवते केतन म्हात्रेंनी 3 वाईट साठी सुद्धा पारितोषिक होतं आणि केतनने 3 वाईट टाकलेले, 1000 रुपये होते. 2 वाईट साठी होते आणि 2 वाईट टाकलेले सलग. तर 42चं लक्ष पहिल्या षटकात अशोक पाटील आपण पाहिलं 8 धावा आल्यात, कारण धावा कमी झाल्या आणि 6 षटकांची मॅच आहे. पहिल्यांदाच 40+ क्रिकेटमध्ये 6 षटकांची या सीझनमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळाली. यासाठी कौतुक धन्यवाद देईन नक्कीच जवानमान दातिवली 40+ संघाला. 40+च्या खेळाडूंना 4-5 षटकं खेळायला मिळतात आणि त्यामुळे थोडंसं कॅल्क्युलेशन बिघडलं. 6 षटकांची मॅच कॅल्क्युलेशन, बॅटिंग लाईनअपमध्ये थोडासा तुम्हाला बदल करावा लागतो, बॅटिंग चांगली करावी लागतं. तुमच्याकडे सिंगल डबलवाले फलंदाज असणं गरजेचं आहे टीममध्ये. रेकॉर्ड सर्व ब्रेक झाला इथे. गणेश येत आहेत. संतोष साळवी या मॅचमध्ये 0वरती बाद झाले, ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक मॅचला त्यांनी सुरुवात चांगली दिली होती. महत्त्वाच्या मॅच सेमीफायनलच्या मॅचमध्ये तो बाद झाला. गणेश शेलार आलेत दुसरं षटक घेऊन. तर गणेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू मिड विकेटच्या स्क्वेअरलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, एक धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगलं माहिती आहे. प्रल्हाद पवार आलेत तिसऱ्या क्रमांकावरती. सिंगल डबलने आपण मॅच जिंकू शकतो हे त्यांना माहिती आहे. किरण ठाकूर सारखा आक्रमक फलंदाज या संघामध्ये नारीच्या स्पर्धेत अर्धशतक ठोकलं होतं. विशाल पाटील सारखा फलंदाज आहे, त्यांना माहिती आहे आता मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. सिंगल डबलने आपण 42 धावांपर्यंत पोहोचू शकतो. 10 धावा ऑलरेडी झालेल्या आहेत. राहुलभाई पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या वरून खेळत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. तर राजेश शेलार यांच्याकडनं सुखदेव पवार यांच्यासाठी प्रत्येक 6ला 1000 रुपये आहेत. सुखदेव पवार बघा 2 मॅच मध्ये सलामीला आले नाहीये, महत्वाचं. 2000 लावूया. सुखदेव पवार खूप चांगले क्रिकेटर आहेत. सुखदेव पवार आमचे उत्तम पवार. हा चेंडू बॉटमॅनचा वापर केला हलक्यात आणि राजेश चौधरी तिथे चांगली फिल्डिंग झाली राजेश चौधरीची. तर एक चौकार आला, त्यानंतर सिंगलला प्राधान्य दिले. 15 धावा झाल्यात, लक्ष 42 धावांचे. गावदेवी खडकाली संघ तुम्ही पाहताय 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्पर्णिका पाटील 11 संदप संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. इथे चेंडू उंच गेलाय आणि क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. गणेश पाटील कोणती चूक करत नाहीयेत आणि फलंदाज प्रल्हाद पवारची की इथे समाप्त. ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांत मडवी साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यानंतर राहुलभाई पाटील. कोविडच्या काळामध्ये भरपूर मदत ज्यांच्या नागरिकांना लाभली, 2 असे चांगले व्यक्तिमत्व. त्यानंतर कुणाल म्हात्रे साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सातत्याने ते राहुलभाई पाटील यांच्या सोबत तुम्ही त्यांना पाहत असता. महेश गरज साहेब सुद्धा सामना एन्जॉय करतायत. महेश गरज म्हटल्यानंतर नक्कीच
एक खंदेश समर्थक आहेत खिडकालीचे, वाईटचा इशारा आलाय. मग रेग्युलर संघ असो खिडकाली किंवा 40+ असो, त्यांचा सपोर्ट भरपूर असतो. अभिमन्यू पवार असतील आमचे. 16 धावा झाल्यात. इथे मात्र बॉटरमेनचा वापर केलाय. गॅप मध्ये चेंडू खेळतायत, क्षेत्ररक्षक वेगाने आले, चेंडू मात्र सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चांगली फटकेबाजी करतात. कारण सुखदेव पवार यांना माहिती आहे मोठ्या फटक्यांची गरज नाहीये इथे बिलकुल. फक्त सिंगल डबल चौकार मिळाले तरी आपण 42 धावांचा पाठलाग करू शकतो. 20 धावा ऑलरेडी 20 धावा झालेल्या आहेत. 20 धावा तुम्हाला धापल कधी पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्ग असते. 3 षटकानंतर जलपान तुम्ही करू शकता. कारण 6 ओव्हरची मॅच आहे. 40+ क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ही घटना तुम्हाला पाहायला मिळते. 6 षटकांच्या मॅचेस बघा काय खेळतायत. काहीच गरज नाहीये. सुखदेव पवारला माहिती आहे सिंगल डबलला प्राधान्य दिले चालेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 21 धावा अजूनही करायच्या आहेत. मात्र चेंडू शिल्लक आहेत 24. तर महेश पाटील यांच्याकडनं दीपक पाटील यांच्याकडे एक पारितोषिक आहे. सलग 2 षटकांसाठी 500 रुपये आहेत. महेश पाटीलला आम्ही सांगितलं की एका षटकाला 500 धावा, तर त्यांनाही मनात भीती की एक षटकार दीपक पाटील मारतील. तर मी 2 षटकारांना 500 रुपये लावलेत. म्हणजे पारितोषिक लावणाऱ्याच्या मनात सुद्धा भीती असते बघा. आता पुढच्या मॅच मध्ये संदर्भ टीम गावचे यशस्वी उद्योजक दत्ता पाटील यांनी एटीएम खुला केलाय. जेव्हा मॅच सुरू होईल तो पारितोषिक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. भरपूर पारितोषिक त्यांनी लावलेत. मेडन ओव्हर, विकेट हॅट्रिक, सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, अर्धशतक, म्हणजे जेवढ्या काही गोष्टी सर्वांवरती पारितोषिक त्यांनी जरूर लावलंय. कदाचित डॉट चेंडू नाही पारितोषिक ते लावतील जशी मॅच सुरू होईल फायनल. एक यशस्वी उद्योजक संदर्भचे दत्ता पाटील साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित. त्यांचे चिरंजीव सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळतात. इथे दुसऱ्या धावेचं मानस नाहीये. सुखदेव पवार बघा कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत आहेत. 22 धावा झाल्यात. 20 धावांची अजूनही गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. त्यांना माहिती आहे विकीचं दुसरं षटक आहे. दुसऱ्या स्पेलमध्ये आले. विकीला विकेट घ्यावे लागतील आता या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. इथे मात्र चांगला चेंडू होता. मात्र एक धाव तर वेगाने पूर्ण केली. बघायचंय मनोज येत आहेत. थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. फेकी खराब. आणि आता धावा किती मिळतील. दीपक चौधरी यांचा इशारा मला वाटतं येईल षटकार. 6 धावा मिळाल्या आहेत. म्हणजे इथे लेझी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतो खमारपाडा टीमच्या माध्यमातून. आधीच धावा कमी आहेत आणि इथे धावा खर्च करतायत. अठ्ठावीस धावा झाल्यात. प्रल्हाद पवार बघा अनिल सांगतात की कशाला फेकी करायची गरज होती का, म्हणजे नको आहेत का 4 धावा. तर एक षटकार झालाय आता दीपक पाटील यांचा. अजून एक षटकार मारावा लागेल. महेश पाटील यांच्याकडनं 500. इथे षटकार येईल का. चेंडू भरपूर उंच गेलाय. फिल्डर काय करतायत. षटकार तर नाहीये चौकार आहे. चेंडू सीमा फार 4 धावांसाठी. तो खेळ लोटोयाई चषक मध्ये केला होता ना काही वर्षांपूर्वी. तो खेळ तुम्हाला पाहायला मिळतो मागच्याच वर्षी मला वाटतं. मात्र डॉट चेंडूची समाप्ती होईल. 32 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी चांगली होते मात्र फिल्डिंगची साथ मिळत नाहीये खमारपाडा टीमला. बाकी शेलार नाराज आहेत कारण फिल्डिंग तुम्हाला चांगली करा. कारण 42 धावांचा तुम्ही बचाव करू शकता जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली. डॉट चेंडू फेकले, विकेट घेतले. 42 धावा झाल्या म्हणून मॅच हारली नाहीये.
हा चेंडू ऑफस्टंपच्या भरपूरच बाहेर आहे. दीपक चौधरी सरांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 33, 9 धावा दूर आहे. इथे फटका चांगला आहे. षटकार आलाय. दीपक पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय आणि विकीच्या विरोधात त्याने षटकार ठोकलाय. महेश पाटीलचे 500 मात्र महेश घरत यांच्याकडे 2000 रुपयेत. अजून एक षटकार मारला तर धावा आपण पाहिलं तर 39 म्हणजे 3च धावा दूर आहे. बघा महेश दीपक पाटील प्रयत्न जरूर करतील. आता इथे मात्र प्रयत्न केले होते मात्र षटक क्रमांक 3 जे समाप्त होईल. 3 षटकात आपण धावसंख्या पाहिली तर 39 आणि आता 3 षटकामध्ये फक्त 3 धावा करायचेत म्हणजे 18 चेंडू मध्ये 3 धावा करायचेत. जयेश म्हात्रे जायचे. प्रसाद सर यांना विनंती आपण यायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. प्रसाद परब सर. तर राहुल पाटील आपल्यापासून रजा घेत असताना आणि कुणाल म्हात्रे आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला जरूर दिला. एक यशस्वी उद्योजक अडवलीचे आणि माजी उपसरपंच सुद्धा राहिलेत. सातत्याने चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत. 3 धावांची अजूनही गरज आहे. संदप संघ फायनल मध्ये. स्पनिका पाटील 11 संदप. राहुल पाटील आपल्यापासून रजा घेत असताना त्यांच्या समेत कुणाल म्हात्रेंना तुम्ही पाहिलं. 3 षटकामध्ये प्रसाद 3 धावांची गरज आहे. महेश गोपाल पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. स्मरणिका पाटील 11 संदप संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. सतीश माळी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सिद्धू पवार काय बॅटिंग करतात मॅरेथॉन इनिंग आणि या स्पर्धेत बॅटिंग चांगली होते. मात्र मित्रांनो गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रेक्षकांची मनं जिंकली खऱ्या अर्थाने आज ते प्रल्हाद पवारने. काय गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी या स्पर्धेत. 4 विकेट मागच्या मॅच मध्ये सुद्धा घेतले होते. इथे लक्ष्मणच्या बाहेर चेंडू वाईट सही 2 धावा दूर आहे विजयापासून. बरेच वेळ आपण तर स्मरणिका पाटील 11 संदप टीमच्या कॅप्टनला सूचना असेल की ही मॅच संपल्यानंतर तुम्ही लाईनअप करायचंय गिरीश दादा. आणि इथे सामना संपलाय. भरपूर दिवस ट्रॉफीच्या शोधात होता खिडकाली संघ आणि आज मात्र उत्तम पवार यांचं स्वप्न जरूर पूर्ण झालंय. स्वप्न पूर्ण झालंय ते खिडकाली टीमचं. भरपूर स्ट्रगल करावा लागला. बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गमावल्या. जिंकता मॅच सुद्धा बऱ्याचशा गमावल्या आणि आज मात्र अखेर सुखदेव पवार यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे कारण की आज संघ फायनल मध्ये पोहोचलाय दातिवली 40+ चषकाच्या आणि त्यांची फाईट असेल स्मरणिका पाटील 11 संदप. दोन्ही संघाने खेळपट्टीवर लाईनअप करायचे. स्मरणिका पाटील 11 संदप आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी खिडकाली संघ.